मुंबईचा मराठी माणूस आता पुन्हा एकदा मुंबईमध्ये हळूहळू यायला लागलाय. तो केवळ एकनाथ शिंदेमुळे. शिंदेंनी काही अशा योजना राबवायला सुरुवात केली ज्यामुळे मुंबईचा माणूस आता मुंबईमध्ये येताना दिसतोय, असं राज्य प्रवक्ते अरुण सावंत यांनी म्हटलंय. मुंबई मराठी सोबत संवाद साधताना राज्य प्रवक्ते अरुण सावंत यांनी काय म्हटलंय बघूया. हे जे आपलं म्हणणं आहे ते मला तरी काही पटत नाहीये. कारण मुंबईचं जर रक्षण करायचंच असतं, मुंबईच्या मराठी माणसांचं रक्षण करायचं असतं, मुंबईची अस्मिता आणि महाराष्ट्र घडविण्यासाठी आम्ही येत आहोत, असं जे काही काल उभाटा आणि मनसेचे नेते सांगत होते, हे निव्वळ जनतेच्या डोळ्यामध्ये धूळफेक आहे. कारण ज्या पक्षांचे अगोदरच 12 वाजलेले आहेत, अशी लोक काल 12 वाजता दुसऱ्या आपल्या एका पक्षाचे 12 वाजवण्याकरता एकत्र झाले होते, असं मी म्हणेन. आणि जर महाराष्ट्राबद्दल त्यांना जर खरोखर कळवळ असेल तर गेली कित्येक वर्ष हे दोघे भाऊ वेगळे का होते? मग तेवढी वर्ष त्यांना महाराष्ट्राच्या विकासाची, अस्मितेची, मराठी माणसांची काळजी वाटत नव्हती असा अर्थ होतो का? गेली 25-30 वर्ष उभाटा जे आहेत त्यांची सत्ता शिवसेने उभाटा शिवसेनेची मुंबई महानगरपालिकेवरती होती. मुंबई महानगरपालिकेचे करोडो रुपये जे जनता कर रूपाने भरत असते महानगरपालिकेत, ते केवळ लुटण्याचं काम हे उद्धव ठाकरे यांनी आणि त्यांच्या चांडाळ चौकडीने केली. मग त्यावेळेस महाराष्ट्र दिसत नव्हता का? मराठी माणूस दिसत नव्हता का? मुंबई महानगरपालिकेवरती आपण जर पाहाल तर जे काही कॉन्ट्रॅक्टर आहेत ते सर्वच्या सर्व महाराष्ट्राच्या बाहेरील आहेत, अमराठी आहेत. तिथे मराठी माणसाला घेता आलं नाही का? गेल्या कित्येक वर्षांमध्ये मराठी माणूस हा बिचारा मुंबई सोडून दूर कुठेतरी जाऊन राहिला. मुंबईच्या बाहेर हाकलण्याचं काम त्यांनी केलं. तर तो मराठी माणूस आता आदरणीय एकनाथ शिंदेजी यांच्या कार्यकाळामध्ये एकनाथ शिंदेजींनी अशा काही योजना राबविल्या की तो मराठी माणूस पुन्हा मुंबईमध्ये आता हळूहळू यायला लागला आहे. मराठी माणसाच्या हक्कांसाठी घरे बांधण्याचं काम एकनाथ शिंदेजी आणि महायुती सरकारने केलं, हे आपण सर्वजण जाणतच आहात, आपण पाहतच आहात. आता वरळीमध्येच आपण पाहाल 568 फ्लॅट धारकांना चाव्या देऊन ते आता तिथे राहायला सुद्धा गेले. अशी अनेक उदाहरणं देता येईल. रमाबाई जे नगर आहे ते रमाबाई नगरमध्ये लाखो लोकांना घर देण्याचं काम आता तिथे सुरू आहे. या सगळ्या गोष्टी एकनाथ शिंदेजी आणि महायुती सरकार करत आहे. मात्र हे दोघेही उभाटा आणि मनसे यांनी फक्त आता स्वतःचा स्वार्थ साधण्याकरिता ते एकत्र होत आहे. पहा, नुसतं तोंडाच्या वाफा घालून कुणालाही मतदान होत नसतं. त्याकरिता जमिनीवरती कार्यकर्त्यांमध्ये जाऊन, जनतेच्या दारामध्ये जाऊन जनतेला न्याय द्यावा लागतो विविध मार्गांनी. तो यांनी गेल्या कित्येक वर्षात दिलेला नाही. न्याय देणं ते विसरलेले आहेत. बाळासाहेब ठाकरे यांचे विचार त्यांनी काँग्रेसच्या पायाशी जाऊन लोळण घेतले तेव्हाच सोडले. आणि या मुंबईतील जनतेला कळून चुकलं की स्वर्गीय हिंदू हृदय सम्राटांचे विचार जर यांनी सोडले असतील तर यांच्या मागे आपण का जावं, यांना मतदान का करावं? त्यापेक्षा बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे जाणारी एकनाथ शिंदेजी यांची शिवसेना, हिला भरभरून आशीर्वाद देऊया, तरच या मुंबईमध्ये मराठी माणूस टिकून राहील, मराठी माणसाची अस्मिता टिकून राहील आणि मराठी माणूस हा सुरक्षित राहील. या मुंबईची प्रगती होईल. अर्थातच मुंबईचा महापौर हा महायुतीचा होईल आणि त्यात ज्या एकनाथ शिंदेजी यांनी मुंबईसाठी भरभरून देण्याचा प्रयत्न केला, भविष्यात सुद्धा देतील. तर अशी काही चक्र फिरतील की मुंबईचा महापौर हा शिवसेनेचा झालेला तुम्हा सर्वांना दिसून येईल.